वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. आमचे राज्य विदर्भ राज्य, आमचे राज्य विदर्भ राज्य. वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ. मे 1960 ला विदर्भाच्या जनतेला न विचारता महाराष्ट्रात ढकलण्यात आला आणि हा आमच्यासाठी काळा दिवस आहे. आणि आज आम्ही इथे काळा दिवस पाडण्यात आला. आम्ही व्हेरायटी चौकातून विदर्भाचा झेंडा फडकवून तो समोर चाललो होतो. संविधान चौकात आम्हाला जायचं होतं, तिथं आपला विदर्भाचा झेंडा फडकवायचा होता. परंतु पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि इथे बळजबरीने आपल्या पोलीस स्टेशनला इथे आणले आहे. विदर्भाचं आंदोलन हे आता पुढे सरकत चाललाय. जनता आता याच्यात येत आहे, कारण महाराष्ट्रात कोणी राहायला तयार नाही. महाराष्ट्र हे कर्जबाजारी सरकार आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत सुरू आहे. इथं विजेची दरवाढ आहे, इथं बेरोजगारांचं पलायन आहे. आणि अशा याच्यात विदर्भाचं राज्य हे सक्षम राज्य होऊ शकते. सर्वांच्या लक्षात आलं आणि विदर्भ राज्य झाला तरच विदर्भाची जनता सुखी समृद्ध आणि संपन्न होऊ शकते. नाहीतर महाराष्ट्रात आम्ही 100 वर्ष बी राहिलो, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी विदर्भाच्या जनतेचे चांगले दिवस येऊ शकत नाही. म्हणून सर्व जनतांनी आता ठरवले आहे की विदर्भ राज्य झालं पाहिजे आणि इथून आमची सुरू ही जंग हमारी लढेंगे जीतेंगे ऐलान करून आम्ही आता पुढे चालणार आहोत. आणि इथून पुढच्या 13 तारखेला नागपूरच्या शहीद चौकातून एक पदयात्रा निघणार आहे. ते अमरावतीला जाणार आहे. तिथे अमरावतीच्या मेळाव्यात सामील होणार आहे. आणि आता जनतेला आम्ही शेवटचं आव्हान करतोय, हा लढाई तुम्ही शेवटच्या वेळेस उतरायचा आहे आणि विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही. म्हणून आम्ही हे ऐलान करतो. जय हिंद.